जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं महारुद्रा करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये। आज नवी मुंबई पोलीस शिपाई 2024-25 चा पेपर पार पडलेला आहे। तर आपण जे कंटेंट घेतलेलं होतं अकॅडमीमध्ये, तर तिथले प्रश्न ॲज इट इज पेपरला आलेले आहेत। आपण कालच्या दिवशी ऑन कॅमेरा बोललो होतो की आपण जे शिकू त्याच्या पलीकडे एकही प्रश्न येणार नाही, तो विश्वास सुद्धा सार्थ ठरलेला आहे मित्रांनो। तर आता जे प्रश्न आपल्या नोट्स मधून आलेले आहेत त्यांचा एक छोटासा आढावा आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून घेऊया। तुम्हाला मी तसं सांगेन कोणता प्रश्न आपल्या नोट्स मधला आलेला आहे आणि कोणता प्रश्न आपल्या नोट्सच्या बाहेरचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे पण समजेल आपल्या महारुद्रा अकॅडमी मध्ये जे टीचिंग आहे, जे शिक्षक शिकवतात ते एक्झाम ओरिएंटेड शिकवतात की नाही हे पण तुम्हाला कळणार आहे मित्रांनो। आणि आपण ते प्रूफ सहित दाखवणार आहे की कोणते प्रश्न आपल्या नोट्स मधून आलेले आहेत। पण आहे ना, हात कंगन को आरसी घ्या, तर दूध का दूध पाणी का पाणी हे लगेच करून देऊ आपण। खालीलपैकी कोणत्या शीख गुरूंचे शहीदी समागम निमित्त खारघर नवी मुंबई येथे हिंद की चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता? तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे गुरु तेग बहादूर। तर गुरु तेग बहादूर यांच्या समागम निमित्त खारघर येथे हिंद की चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। याचं उत्तर आहे बी। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच पार पडलेल्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाचे अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच कुणास घोषित करण्यात आले? आता बघा, हा करंट अफेअरचा जो प्रश्न आहे आपल्या नोट्स मधून ॲज इट इज आलेला आहे। तर लक्षात ठेवा, प्लेयर ऑफ द मॅच जो आहे तो आहे जसप्रीत बुमराह। आपण लेक्चर मध्ये सांगितलं होतं की हा प्रश्न VIMP आहे आणि तो पेपरला सुद्धा आलेला आहे। नेक्स्ट, ग्रामसभेत ठराव करून जात मुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते? हा प्रश्न पण आपल्या नोट्स मध्ये आहे। त्याचं उत्तर सौदाळा आहे। इराण देशाने कोणत्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला? आपण हा प्रश्न कालच्याच रिव्हिजन लेक्चर मधून घेतलेला होता। त्याचं उत्तर आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी। हा प्रश्न ॲज इट इज आपल्या नोट्स मधला आहे। सन 2026 या वर्षाचा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर करण्यात आलेला आहे? तर पद्मविभूषण पुरस्कार हा धर्मेंद्र देओल यांना मिळालेला होता आणि याचा आपल्या YouTube वरती मी लेक्चर सुद्धा अपलोड केलेलं होतं। पुरस्कारांवरचं जे लेक्चर आहे ते YouTube ला आहे आपलं, ते तुम्ही बघू शकता। तिथे हा प्रश्न ॲज इट इज घेतलेला आहे। 2026 चे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे? याचं उत्तर महाराष्ट्र आहे। हा पण प्रश्न आपल्या नोट्स मधला आहे। देशाच्या विकासाचे धोरण कोणते आयोग तयार करतं? तर नीती आयोग करतं। हा प्रश्न आपल्या नोट्स मधला आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती चंद्रशेखर। हा प्रश्न आपल्या नोट्स मधला आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? नदी आहे। रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या अभयारण्य आहे? फणसाड अभयारण्य। महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? 29 महानगरपालिका आहेत। भारतात कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? 21 ऑक्टोबर। कालच आपण रिव्हिजन घेतली होती याची पण। भरतनाट्यम या पारंपरिक नृत्य शैलीचा उगम कोणत्या राज्यात झालेला आहे? तर भरतनाट्यम हे तामिळनाडूचं नृत्य आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष। पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे। हा प्रश्न नोट्स मध्ये आहे आपल्या। 2026 चा ऑस्कर पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळालेला आहे? तर मायकल जॉर्डन। बऱ्याच प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेल्या अनपेक्षित संदेशाला काय म्हणतात? स्पॅम म्हणतात। पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर अंतरावरती उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी कोणता उपग्रह वाहकाचा वापर केला जातो? हे आपण नोट्स मध्ये घेतलेलं नव्हतं मित्रांनो। तर ते थोडंसं सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पार्ट मध्ये येतं। हे GSLV आणि PSLV असे दोन प्रकारचे सॅटेलाइट आहेत आणि GSLV हे 36,000 किलोमीटर पेक्षा किंवा 36,000 किलोमीटर पर्यंत जे उपग्रह आहेत ते सोडण्यासाठी GSLV चा वापर होतो। आपण हा नोट्स मधला नाही आपल्या। DRDO ने नुकतेच विकसित केलेलं पहिलं स्वदेशी सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र कोणते? हा प्रश्न आपल्या नोट्स मध्ये आहे। निर्भय नावाचं क्षेपणास्त्र होतं ते। लसीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? एडवर्ड जेनरला, ज्यांनी देवीची लस शोधलेली होती। म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? खडकवासला, पुण्याला आहे। हा सर्वात मोठं वाळवंट कोणतं? सारा वाळवंट आहे। हा ॲज इट इज आलेला आपल्या नोट्स मधून। संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कोणतं? न्यूयॉर्क आहे। भारताच्या धवल क्रांतीचे जनक कुणास म्हटले जातात? वर्गीस कुरियन। मध्ये सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? 300 क्रमांकाचा ग्रह आहे। हा प्रश्न ॲज इट इज आहे।
दहशतवाद, भारताची सुरक्षा व अखंडता धोक्यात आणणाऱ्या घटनांसंदर्भात गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या देश पातळीवर कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे? तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय तपास संस्था. राष्ट्रीय तपास संस्था हे याचं उत्तर आहे. हा प्रश्न आपल्या नोट्स मध्ये आहे. याच्यावरती मी YouTube वरती पण लेक्चर टाकतो. पोलीस संघटना नावाचा एक टॉपिक घेतलेला मी YouTube वरती. ते तुम्ही आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनल वरती जाऊन तुम्ही शहानिशा करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने जीएस चे प्रश्न आपण बघितलेले आहेत. जीएस चे जवळपास बघा मित्रांनो 26 प्रश्न नवी मुंबईला जीके चे विचारले होते. 26 पैकी 24 प्रश्न ॲज इट इज आपल्या नोट्स मधून आलेले आहेत. तर याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमी मध्ये एक्झाम ओरिएंटेड टीचिंग होतं की नाही ते. त्यामुळे मी जे वारंवार सांगतो, तुम्ही दिग्भर पुस्तकं वाचा, पण त्यामधून तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते मिळणार नाही. पण 10 पुस्तकं आम्ही वाचतोय आणि तुम्हाला त्याचा क्रक्स देतो आहे. जसं लहान बाळाला आपण काय करतो ते पेज करून पासतो ना, म्हणजे रेडीमेड फूड त्याला फक्त गिळायचं काम असतं. सेम त्याच पद्धतीची कन्सेप्ट मी आपल्या अकॅडमीमध्ये वापरून जे विद्यार्थ्याला आपले शिक्षक आहेत ते एक्झाम ओरिएंटेड जे कंटेंट आहे ते तयार करून हे विद्यार्थ्याला कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे गेन करता येतील हा त्यांचा मोठा असतो आणि त्या दृष्टीने आपले शिक्षक पूर्ण काम करत असतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि आपल्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलेला आहे, तर हा विश्वास शेवटपर्यंत आम्ही टिकवून ठेवू आणि जी आपल्या अकॅडमीची ओळख आहे, जे एक्झाम ओरिएंटेड कंटेंट देणं, तर ही शेवटपर्यंत ही अशीच टिकून राहणार आहे मित्रांनो. उलट अजून याच्यामध्ये आम्हाला काय इम्प्रूव्हमेंट अजून करता येतील त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि कमी फीस मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय मित्रांनो. तर जीके आणि मराठी हा विषय मी स्वतः शिकवतो. तर त्यामुळे आता बघा मी जे आता प्रश्न घेत आहे ते जीके आणि मराठीचेच घेत आहे. तर हिमांशु सर आणि मिलिंद सर जे आपले बुद्धिमत्ता आणि मॅथ असे जे तज्ञ आहेत ते तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचं ॲनालिसिस घेतील. तर आता मी जीके आणि मराठीचं ॲनालिसिस घेत आहे. तर बघा आता आपण जीकेचे प्रश्न बघितले की जीकेचे 26 पैकी 24 प्रश्न ॲज इट इज आपल्या नोट्स मध्ये आहेत. तर आता मराठीचे प्रश्न बघूया. मराठीचे कोणकोणते प्रश्न आपल्या नोट्स मध्ये आलेले आहेत. खालीलपैकी कुणाला मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते ही उपाधी देण्यात आलेली आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर. लहान मुलांना समजण्यासाठी सोपी असल्यामुळे कोणत्या लिपीस बाळगोट लिपी असे सुद्धा म्हणतात? देवनागरी लिपीला बाळगोट लिपी म्हणतात, कारण ती लहान बाळाला सुद्धा समजते म्हणून तिला देवनागरी म्हणतात. आणि देवनागरी हे नाव कसं पडलेलं आहे? तर आर्य लोकांची जी भाषा होती किंवा आर्य लोकांची जी लिपी होती ती होती देवनागरी. देव आर्य हे स्वतःला देव मानायचे आणि ते नगरात राहायचे म्हणजे शहरात राहायचे, म्हणून देवनागरी असा या लिपीचा उद्गम झालेला आहे. तर मराठी व्याकरणावरती खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? तर इंग्रजी आणि संस्कृतचा प्रभाव पडलेला आहे. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? लक्षात ठेवा 14 वर्ण हे महाप्राण आहेत तर 20 वर्ण हे अल्पप्राण आहेत. पुढचा प्रश्न खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर हे बरोबर आहे. स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर हे पण बरोबर आहे. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन हे पण बरोबर आहे. पण तिसरा पर्याय चुकीचा आहे. व्यंजन अधिक तेच व्यंजन, जर एक व्यंजन डबल वेळा आलं तर त्याला आपण रिक्त म्हणतो आणि त्यांनी इथे जोडाक्षर दिलेले आहे, हे चुकीचे आहे. जोडाक्षर म्हणजे काय? व्यंजन अधिक स्वर ही अशी जेव्हा रचना असेल किंवा जोडाक्षर म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यामध्ये जेव्हा स्वर मिक्स होतात त्यापासून तयार झालेल्या वर्णाला किंवा तयार झालेला जे अक्षर असेल तर त्याला आपण जोडाक्षर असे म्हणतो. गिरीश या जोड शब्दातील अचूक पोट शब्द कोणते? त्याची फोड होती. गिरी अधिक ईश ही त्याची फोड आहे. त्यानंतर अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वर संधी, अनुनासिक संधी, विसर्ग संधी हा जो पॅटर्न आहे मित्रांनो हा एमपीएससी चा पॅटर्न फॉलो केलेला आहे इथे पोलीस भरतीने. तर बघा हा हे जे प्रश्न आहेत हे एमपीएससी विचार 4 प्रकारचे प्रश्न त्यांनी एकाच प्रश्नामध्ये त्यांनी विचारून इथे 4 प्रश्नांना एका याच्यात कन्वर्ट केलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर इथे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण विचारलेलं आहे, स्वर संधीचं विचारलेलं आहे, अनुनासिक संधीचं आणि विसर्ग संधीचं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे शुद्धपिढा प्रत्येक वाङ्मय आणि दुरात्मा पर्याय क्रमांक 2 हा पण प्रश्न आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे बोलणे म्हणायला लागले. बोलणे या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे. तर बोलणे हा जो शब्द आहे हा बोल धातूपासून तयार झालेला आहे. तर त्याच्यामुळे याचं उत्तर आहे धातू साधित नाम.
बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणता? बाळांनो, नो विभक्तीचे आपण बघितलेले प्रकार किती? 8 विभक्तीचे प्रकार आहेत. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि आठवी जी आहे ती संबोधन आहे. आणि संबोधनला एक वचनात प्रत्यय नाही आणि एक वचनात नो प्रत्यय आहे. म्हणून लक्षात ठेवा बाळांनो ही संबोधन त्याची विभक्ती आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, का, आठव, स्मरण हे उभयविध धातू आहे. हे पण प्रश्न बघितला आहे. राजाला मुकुट शोभतो. शोभणारा काय? मुकुट. कोणाला शोभतो? राजाला शोभतो ना, म्हणजे कर्त्यावरतीच ती क्रिया झालेली आहे. हे जी कन्सेप्ट आहे ती भोक्ता आहे. राजा कोण आहे? भोक्ता आहे. तर बघा याच्यामध्ये मुकुट हा कर्ता आहे. म्हणून बरेच जण इथे गोंधळ करतील की राजा हा कर्ता देतील आणि मुकुट हे कर्म देतील. तर लक्षात ठेवा कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर कर्त्यापाशीच संपत असेल तर त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. संज्ञाने दिलेले निमंत्रण तिरुपतीने लगेच स्वीकारले. हे केवळ वाक्य आहे. ज्या वाक्यातून काळाचा बोध होतो ते वाक्य असतं केवळ वाक्य. त्यानंतर एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी कोणतं विरामचिन्ह वापरतात? एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. हा पण प्रश्न ॲज इट इज आहे. लोटी या शब्दाचं अनेक वचन होतं लोट्या. गायरान या शब्दाचे लिंग कोणते? नपुंसकलिंग. कारण सामासिक शब्दाचं जे लिंग असतं ते शेवटच्या शब्दावरून ठरत असतं. मग रान, रान म्हणजे ते रान, म्हणून हा शब्द नपुंसकलिंग मध्ये येतो. तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनाम वापरलेली आहेत? तर ते संबंधी सर्वनामे. कारण जे ते असे जे शब्द असतात, असे जे जोडीचे शब्द असतात तर त्यांनी जोडलेले शब्द हे संबंधी सर्वनामाचे असतात. मी चहा करीत असतो. करीत असतो हे रीतिकाळाचं उदाहरण आहे. म्हणजे रीती वर्तमान काळाचे. जे वर्तमान काळात ती क्रिया सतत ती क्रिया जर होत असेल माझ्याकडून तर त्याला म्हटलं जातं रीती वर्तमान काळ. आम्हालागत माया तुझी आम्हावरी राहते. गर हे आम्हालागत माया तुझी आम्हावरी राहते हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. खाली दिलेल्या शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द कोणता? पगार हा शब्द आपण पोर्तुगीजांकडून घेतलेला आहे. त्यानंतर सौदा, तर त्याचं उत्तर येतं पगार. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध असलेला जोड शब्द कोणता? रीतिरिवाज हा शब्द त्याने शुद्ध लेखनासाठी विचारलेला होता. 25 पैकी 24 प्रश्न ॲज इट इज आपल्या मराठीच्या नोट्स मधून आलेले आहेत. तर विचार करा जी आपली ॲक्युरसी आहे 99.99% एकदम प्रॉपर आहे. तर तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. आणि जे परीक्षेला येईल तेच आपल्या अकॅडमी मध्ये दिलं जाईल. कोणताही फापट पसाऱ्यासारखं इतर एक्स्ट्राची माहिती घेतली जाणार नाही मित्रांनो. आणि बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की पोलीस भरतीला कधी एवढं अवघड विचारलं जाऊ शकतं का? तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस करणार तेव्हा तुम्हाला कळेल की काठिण्य पातळी कोणत्या लेवलला जाते. मी वारंवार सांगत असतो ज्याची आपल्या कंटेंटवरती कमांड त्यालाच पोलीस भरतीमध्ये डिमांड.